सो वेलकम टू ऑल. आता आपण सेकंड युनिट आपले जे आहे लिनियर सर्च, त्याच्यामध्ये सर्चिंग अँड सॉर्टिंग टेक्निक्स आपल्याला बघायचे आहे. तर त्यातलं जे फर्स्ट आहे, सर्चिंग मध्ये जर आपण गेलो तर त्याच्यामध्ये आपल्याकडे दोन प्रकारचे सर्च असतात. सो फर्स्ट असतं लिनियर सर्च आणि सेकंड आहे आपल्याकडे बायनरी सर्च. तर लिनियर सर्च मध्ये काय सांगितलेलं आहे ते बघूयात आता. सो लिनियर सर्च मध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे, इन लिनियर सर्च मध्ये वी चेक इच एलिमेंट वन बाय वन. लिनियर सर्च मध्ये आपण काय करतो, प्रत्येक एक एक एलिमेंट आपण चेक करत जातो अंटिल अंटिल द एलिमेंट इज नॉट फाउंड और ॲरे एंड्स. तोपर्यंत आपण त्या एलिमेंटला शोधतो की जोपर्यंत अ, आपला जो ॲरे तो संपत नाही किंवा आपल्याला एलिमेंट भेटत नाही, तोपर्यंत आपण त्याला चेकच करत राहतो आपल्या ॲरेला. मग याचा जो अल्गोरिदम आहे, अल्गोरिदम म्हणजे बेसिकली काय राहतं, स्टेप्स असतात कोणता पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. तर मग त्याच्यामध्ये जर समजा आपल्याला लिनियर सर्चच्या पद्धतीने एखादा एलिमेंट शोधायचा आहे, तर कसं शोधणार? स्टेप नंबर वन मध्ये आपण स्टार्ट करणार. स्टेप नंबर टू मध्ये आपण काय करणार? चेक ॲरेज फर्स्ट एलिमेंट. तर ॲरेच्या पहिल्या एलिमेंट पासून आपल्याला चेक करायला सुरुवात करायचंय. त्याच्यानंतर स्टेप थ्री मध्ये आपण काय करणार? इफ एलिमेंट फाउंड दे स्टॉप. जर आपल्याला एलिमेंट भेटला तर आपल्याला तिथे थांबायचे, आणि जर नाही भेटला तर फोर्थ स्टेप मध्ये आपल्याला काय सांगितलेले, स्टेप नंबर फोर, अदरवाईज मूव्ह टुवर्ड्स द नेक्स्ट. जर स्टार्टिंगला आपण पहिल्या एलिमेंट पासून सुरुवात केली, जर आपल्याला एलिमेंट भेटला तर तिथे तुम्हाला तुमचं जे काही सर्च आहे लिनियर सर्च, तो तुम्हाला तिथे स्टॉप करायचा आहे. पण जर तुम्हाला एलिमेंट जर भेटला नाही, तर तुम्हाला पुढे पुढे जायचंय एलिमेंट शोधत शोधत. कधीपर्यंत? जोपर्यंत तुमचा ॲरे संपत नाही तोपर्यंत. मग जर ॲरे मध्ये जर तुमचा एलिमेंट असेल तर तुम्ही काय रिटर्न करणार? फाउंड, एलिमेंट फाउंड. आणि जर तुमच्या ॲरे मध्ये जर एलिमेंट नसेल तर तुम्ही काय रिटर्न करणार? एलिमेंट इज नॉट फाउंड रिटर्न करणार, म्हणजे डिस्प्ले करणार किंवा प्रिंट करणार. आणि हे सगळे ऑपरेशन झाल्याच्या नंतर तुम्ही काय करणार? तुमच्या प्रोग्रामला काय करणार? स्टॉप करणार. तर ही बेसिक कन्सेप्ट आहे लिनियर सर्चची. देन सेकंड कन्सेप्ट आहे बायनरी सर्च. सो आता ती आपण पाहूया. त्याच्या आधी आपण लिनियर सर्चच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, काही गुणधर्म आहेत, ते आपण चेक करूया काय काय असतात ते आपण बघूयात. तो पहिले काय सांगितलेलं आहे की लिनियर सर्च यूज ऑन बोथ सॉर्टेड अँड अनसॉर्टेड ॲरे. हा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ही, की ज्यावेळेस जर आपल्याकडे ॲरे सॉर्टेड असला, सपोज 1 2 3 हा सॉर्टेड ॲरे, आणि आपल्याकडे ॲरे अनसॉर्टेड असला म्हणजे 3 to 1 हा अनसॉर्टेड ॲरे, तर ह्या दोन्ही केसमध्ये आपण लिनियर सर्च करून आपला एलिमेंट आहे तर तो आपण शोधू शकतो. त्याच्यानंतर सेकंड आहे लिनियर सर्च इज फास्टर दॅन बायनरी सर्च. लिनियर सर्च काय, बायनरी सर्च पेक्षा फास्टर काम करतं. तर कशा पद्धतीने करतं? कारण की आपण काय करतो, एक एक एलिमेंट सर्च करतो त्याच्यामुळे. तर हा पॉईंट आय थिंक तू क्लिअर आहे. तर याच्यामध्ये कसं आहे, बायनरी सर्च इज फास्टर दॅन लिनियर सर्च. हा एक पॉईंट आहे, हे थोडंसं गाईड करून घ्या. त्याच्यानंतर लिनियर सर्च इज युजफुल फॉर स्मॉल डेटाबेसेस. जर आपल्याकडे आपले डेटाबेस स्मॉल आहे किंवा आपल्याकडे कमी एलिमेंट्स आहेत, तर त्या केसमध्ये आपण लिनियर सर्च वापरून आपला एलिमेंट शोधू शकतो. फॉर एक्झाम्पल दिलेले इथे बघा, वे हॅव ॲरे. आपल्याकडे एक ॲरे आहे, तर आपण ॲरे काय घेतलेले? ॲरे ए. ॲरेचं नाव ए ठेवलेलं आहे आपण, त्याची साईज 3 घेतलेली. त्याच्यामध्ये एलिमेंट 1 2 3 असे 3 एलिमेंट आपण घेतलेले. त्याच्यानंतर सर्चिंग एलिमेंट आहे आपलं 3. तर आपल्याला कोणतं एलिमेंट शोधायचं आहे? तर 3 हा एलिमेंट आपल्याला शोधायचा आहे. तर आपल्या मेमरीमध्ये ॲरे कसा डिस्प्ले होणार आहे? तर अशा पद्धतीने 0 इंडेक्सला 1, त्याच्यानंतर 2 इंडेक्सला A of 1, आणि 3 जो एलिमेंट आहे तो A of 2 या इंडेक्सला काय होणार आहे? जाऊन कम्प्युटरच्या मेमरीमध्ये स्टोअर होणार आहे. आता आपण स्टार्टिंग कशाने करणार आहे? पहिल्या एलिमेंट पासून ॲरेच्या. तर पहिला एलिमेंट कोणत्या इंडेक्सला आहे? 0. मग आपण काय करणार इथे? A of 0 इज इक्वल टू 1 आहे का? म्हणजे आपल्या ॲरे मधले एलिमेंट काय आहे? A of 0 कप्प्यामधले एलिमेंट किंवा A of 0च्या बॉक्स मधले एलिमेंट काय आहे? सध्या 1 आहे. तर ह्या 1ला आपण कम्पेअर करणार. आपला जो सर्चिंग एलिमेंट आहे जो 3 आहे, जो आपल्याला शोधायचा आहे, त्याच्यासोबत कम्पेअर करणार. तर आपल्याला इथे काय दिसतंय की 1 आणि 3 इक्वल आहे का? तर नाहीये. मग आता नाहीये तर मग आपण काय करणार? नेक्स्ट एलिमेंट कडे जाणार आहे. तर आता इंडेक्स आपण घेणार पुढची 1. तर 1 इंडेक्सला आपल्याकडे कोणता एलिमेंट आहे? तर 1 इंडेक्सला आपल्याकडे एलिमेंट आहे 2. मग आता या 2 ला आणि या 3 ला आपण कम्पेअर करणार. तर 2 आणि 3 इक्वल आहेत का? नाहीयेत. तर मग आपलं आन्सर काय असणार आहे? नो. मग आपण परत पुढे जाणार. आता इंडेक्स नंबर 2 ला आपण चेक करणार. तर इंडेक्स नंबर 2 ला आपल्याकडे कोणता एलिमेंट स्टोअर आहे? आपल्याकडे 3. इथे चुकून 1 झालेला आहे, तर इथे कोणता एलिमेंट स्टोअर आहे 2 इंडेक्सला? 3. तर मग आपण चेक करणार 3 इज इक्वल टू 3 आहे का? तर 3 इक्वल टू 3 आहे, म्हणजे दोन्ही पण एलिमेंट मॅच झाले. सो त्याच्यामुळे आपण काय लिहिणार? येस, एलिमेंट आपल्याला काय भेटलं? फाउंड झालं किंवा भेटलाय. अशा पद्धतीने तुमचं जे काही लिनियर सर्च आहे तर ते काम करतं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बायनरी सर्च आपल्याकडे. तर बायनरी सर्च मध्ये काय सांगितलेलं, ही सेकंड सर्चिंग टेक्निक आहे आपल्याकडे. तर बायनरी सर्च यूज
ऑन सॉर्टेड अरे. सगळ्यात महत्वाचा पॉईंट हाच आहे. आणि डिफरन्स मध्ये पण सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट हाच आहे. बघा लिनियर सर्च मध्ये काय सांगितलं होतं आपण, सॉर्टेड आणि अनसॉर्टेड अरे दोन्हीवरती आपण सर्चिंग करू शकतो. पण ज्यावेळेस विषय येतो बायनरी सर्चचा, तर त्यावेळेस आपला अरे हा सॉर्टेडच असला पाहिजे. तर ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. त्याच्यानंतर सेकंड आहे, बायनरी सर्च इज फास्टर दॅन लिनियर सर्च. तर आपला जो बायनरी सर्च आहे हा लिनियर सर्च पेक्षा फास्टर आहे. आता तो का फास्टर आहे ते आपण पुढे बघणार आहोत. त्याच्यानंतर इथे काय म्हटलेलं आहे, बायनरी सर्च इज नॉट चेक इच एलिमेंट वन बाय वन. तर बघा लिनियर सर्च मध्ये आपण एक एक एलिमेंट चेक करून बघायचो. तर बायनरी सर्च मध्ये आपण वन बाय वन एक एक एलिमेंट चेक करत नाही. तर काय करतो ते आपण पुढे बघणारच आहोत. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, बायनरी सर्च इज युज्ड फॉर लार्ज डेटाबेसेस. ज्यावेळेस विषय येतो, ज्यावेळेस प्रश्न येतो मोठ्या डेटाबेसेसचा, तर त्या केसेसमध्ये आपल्याकडे बायनरी सर्च या ज्या सर्चिंग टेक्निक्स आहेत, तर त्याचा आपण उपयोग करत असतो. आता याच्यामध्ये काय फॉर्म्युलाज आहे, म्हणजे बायनरी सर्च मध्ये आपण काय करतो, बेसिकली आपल्या अरेला दोन पार्ट मध्ये डिवाइड करतो. तर त्याच्यासाठी आपल्याला काय फॉर्म्युले असतात, तर ते आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. सो फर्स्ट फॉर्म्युला काय, मिडल. म्हणजे आपण काय करतो, आपल्या अरेचा मिडल पॉईंट शोधतो. मग कसं शोधणार आपण, इथे काय फॉर्म्युला दिलेला आहे, लेफ्ट प्लस राईट डिवायडेड बाय टू. म्हणजे काय करणार आपण, जो झिरो इंडेक्स वाले एलिमेंट आहे याला आपण काय कन्सिडर करणार, लेफ्ट. जो नाईन इंडेक्स वाले एलिमेंट आहे याला काय कन्सिडर करणार आपण, राईट. आणि या दोघांची ऍडिशन करून त्याला टू ने जर आपण डिवाइड केलं, तर आपल्याला मिडलचा एलिमेंट काय भेटतो, फोर. मिडलची इंडेक्स काय भेटते आपल्याला, फोर. आणि फोर इंडेक्सला एलिमेंट कोणता आहे, फाईव्ह. अशा पद्धतीने आपण बघतो. त्याच्यानंतर सेकंड आपल्याकडे काय, इफ एलिमेंट इज ग्रेटर दॅन मिडल. म्हणजे आपला जो मिडलचा एलिमेंट आहे, आपण इथे बघा आपला मिडलचा एलिमेंट कोणता आला होता, फाईव्ह, बरोबर आहे. आणि जर आपला एलिमेंट जर मोठा असेल मिडल पेक्षा, तर आपण काय करणार आहे, लेफ्ट इक्वल टू मिडल प्लस वन. म्हणजे काय बघा, लेफ्ट आपण स्टार्टिंगला हा घेतला होता, बरोबर आहे. पण आपला एलिमेंट जर ह्या मिडल पेक्षा मोठा जर असेल, तर मग आपण काय करणार, ह्या लेफ्टला इथून शिफ्ट करून मिडलच्या पुढे म्हणजे पाचव्या इंडेक्सला आपण काय करणार आहे, त्याला शिफ्ट करणार आहे असं. जेणेकरून आपण काय करणार, हा जो लेफ्ट साईडचा जो ॲरे याच्यामध्ये आपण चेक नाही करणार. आपण कुठे चेक करणार आहे, मिडलच्या राईट साईडचा जो ॲरे त्याच्यामध्ये आपण एलिमेंट काय करणार आहे, चेक करणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, काय सांगितलेलं, इफ मिडल इज लेस दॅन, सॉरी, इफ एलिमेंट इज लेस दॅन मिडल. जर आपला एलिमेंट जो आहे, जो आपल्याला शोधायचा आहे, तर आपल्या मिडल एलिमेंट पेक्षा जर छोटा असेल, तर त्याला आपण काय करणार आहे, लेफ्ट हँड साईडला आपण त्याला सर्च करणार आहे. मग सर्च करताना आपल्याला काय करावं लागणार आहे, बघा आपला राईट कुठे आहे, इकडे आहे, बरोबर आहे. पण आपल्याला राईटला कुठे आणावं लागणार आहे, मिडल पेक्षा एकनी कमी. म्हणून आपण इथे फॉर्म्युला काय लिहिलेलं आहे, राईट इक्वल टू मिडल मायनस वन. मिडल मधून वन मायनस केला तर आपला राईट कुठे शिफ्ट होणार आहे, मिडलच्या आधी. अशा पद्धतीने. ओके. मग अशा पद्धतीने आपण काय करतो, आपला जो एलिमेंट आहे त्याला मिडल मिडल पार्ट मध्ये डिवाइड करतो. म्हणजे थोडक्यात बेसिक कन्सेप्ट कशी समजून घ्यायची, की आपल्याकडे एक ॲरे असणार आहे, त्याला आपण मिडल मध्ये दोन पार्ट मध्ये डिवाइड करणार आहे. कसं, एक लेफ्ट साईडचा पार्ट, एक राईट साईडचा पार्ट. आणि त्याच्यामध्ये आपण एक मिडलचा एलिमेंट धरणार आहे. ओके, एक सिलेक्ट करणार आहे मिडलचा एलिमेंट. आणि जर आपला एलिमेंट त्या मिडल पेक्षा मोठा असेल, तर आपण लेफ्टला मिडलच्या पुढे नेणार आहे एकने. आणि जर आपला एलिमेंट मिडल पेक्षा छोटा असेल, लहान असेल, तर आपण राईटला मिडल पेक्षा एकने कमी करणार आहे. अशा पद्धतीने आपण ऍरेस मिडल मिडल मध्ये डिवाइड डिवाइड करत करत जोपर्यंत आपला एलिमेंट भेटत नाही, तोपर्यंत आपण ऍरेला डिवाइड करत राहणार आहे. ओके. आणि अशा पद्धतीने आपण काय करतो, की आपला बायनरी सर्च आहे, तर तो करत असतो. तर मग याच्यामधून समजून काय घ्यायचं बघा, आपण लिनियर सर्च मध्ये प्रत्येक एलिमेंट एक एक चेक करत होतो, त्याला आपल्याला वेळ जात होता. पण बायनरी सर्च मध्ये काय होतंय, आपण ॲरेला डिवाइड करतोय. डिवाइड केल्याच्या नंतर एलिमेंट राईट साईडला असेल तर आपण राईटला जातो, एलिमेंट लेफ्ट साईडला असेल तर मिडलच्या लेफ्टला जातो. म्हणजे आपल्याला बाकीचा जो ॲरे ज्याच्यामध्ये एलिमेंट नाही आहे आपला, तर तो आपल्याला सर्च करायची गरजच पडत नाही. त्याच्यामुळे लिनियर सर्च पेक्षा बायनरी सर्च कसा आहे, फास्टर आहे. ओके.